ह्या नरसिंह पोराला आम्ही बघितलं नाही कसला आदिराज मालक माहिती ती. अरे मालक कुणाला म्हणायचं आपल्या बायकोला उलट मालकीन म्हणा. अरे तुम्ही लोकाला मालक म्हणता चोराच्या उलट बाबा. कुणाच आहे आजीनाथून कोण आजीनाथ मालक माहिती ती आजीनाथ का काय बाळदादा इतकी काम आहे तेव्हा टाकी दळफान कांकरे रस्तं बाळदानी इतकं दिलं 10 वर्षात. आणि गेले बरं आम्ही ह्या गडीलाच मत दिले बाळदाची माणसं आहे आम्ही. बाळदादा आमच्याकडे आला आहे तरी या आम्ही पावसाला आणलं आमचा शाही तरी आणणारच आहे. हा दोन्ही आणणार आहे मी राष्ट्रवादी पुन्हा आहे ना बाळदादा 10 वर्षाला बाळदाला माहिती तुला आता यंदा आमचा पहिल्यांदा शाही मुळे परिचारक आणि बबनदादा शिंदे यांचंच गावामध्ये सर्वात जास्त चालतं येतं. काय गट मजबूत आहेत. ह्या गटामधून दोन्ही उमेदवार 100% बहुमताने निवडून येतील. काय दोघांची आबांचाच शिलेदार एक असणारे मुळे शहाजी मुळे हे पण ते पण बिगर भ्रष्टाचारी माणूस आहे. जवान आहे, तरुण आहे, तडफदार आहे, चांगला मुलगा आहे तो पण. आणि त्यांची आणि तुम्हाला सांगतो देशमुखाची सांगड आबाने घातलेली आहे ना तर ह्या भागाचा ते विकास केल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या तऱ्हेने विकास करते. काय एकंदरीत परिचारक असतील बबनदादा असतील कसं राहील यांचं वातावरण हे गटात? सध्या इथं आबाचं वातावरण चांगलं आहे. आजूबाजूला उमरा असू द्या, कानापुरी, करोळ आबाचं वातावरण चांगलं आहे. लोकमत चांगलं आहे आबाचं. बिगर भ्रष्टाचारी आणि जुना खानदानी शेतकरी आहे. विठ्ठला ही आता यांची शपथविधी चालू आहे लिबेत लावायचा कोणाचा महादेवाचा. अरे तुम्ही महादेवाचा लिबेत कुठे लावता गांडीला लावता कुठे लावता तुम्ही खरं वागला का वागतच नाही ती. ह्यांनी लबाडी ती करते ती का ही चोराची पार्टी आहे मरली म्हणजे निकी चोराची ह्यांच्याकडे जी माणसं आहे ते का ही चोऱ्या करून आलेली माणसं आहे ती. जरशाला पैसे घ्यायची ती म्हणजे दुड्डी वेळा म्हणून ज्याचं डोका येतं त्याच्याकडून पैसे घ्यायची ती 5-10 लाख ह्यांना पुन्हा पैसे माघारी देत नाही त्यांच्या पुन्हा किशी करते ती पैसे मागे गेलो की कशा पाय असं ही असली टोळे चोरांची टोळे. पण 30 वर्ष आमदार बबनदादा होतं. पण आता जर बघितलं तर ह्या 30 वर्षात कानापुरी जर म्हटलं तर इकडं पलीकडे गेलं ना त्याच्या पलीकडं तर माळशिरस तालुका, तिकडे गेलं तर पंढरपूर तालुका आणि पलीकडे गेलं तर माढा तालुका. 3 तालुक्याच्या शेवटच्या टोकावरचं गाव आहे कानापुरी. पण अजूनपर्यंत तुम्ही कुठून जरी आलं तर कानापुरीला यायला रस्ते सुद्धा नाहीत. आता मस्त म्हणते की बाबा आबाचा विकास काय, पण आबा आता शिवून 1 वर्ष झाले होते आमदार होऊन. लगे तर काय आहे का किंवा सत्तावर त्यांचे नाही अजून. पण आबांचं कार्य एक आहे. आणि सांगायचं तात्पर्यामध्ये जो विठ्ठल कारखाना जो होता तो बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला आहे आणि त्यांच्यामुळे आज उसाला दर चांगल्या पद्धतीने मिळाला. देशमुखाचं काम चांगलं आहे. आता कसं झालं त्यांना 5 वर्ष मिळाली. 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात होते त्यामुळे आता त्यांनी 5 वर्ष होते तोपर्यंत त्यांनी केलं. तर 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात होते किंवा प्रशासनाला जे वाटतं त्यांनी ते केलं. पण बाळासाहेबांचं काम एकंदरीत चांगलं आहे. या भागात रस्ता असलेलं काय असेल ते बाळासाहेबांनीच केलेलं आहे. बाळासाहेब ते मग पहिलं 2 टर्म होते त्यामुळे काम पण त्यांचं चांगलं आहे. त्यामुळं नाव आहे आणि आपण उमेदवार उभा केलेलं आहे. नेतृत्व चांगलं आबाचं. 3 उमेदवार आबाच्या नेतृत्वाखाली आहेत त्यामुळं काय विशेष नाही. तिघांना मत म्हणजे आबाला मत आहे. त्यामुळं आबालाकडे बघून मत द्यायचं आपल्याला. नमस्कार. नमस्कार. काय नाव? महादेव चव्हाण. काय एकंदरीत इकडल्या गटात कसं आहे वातावरण? तिथं काय सगळं आबाच वातावरण आहे. काय प्रत्येकाचं तोंडात आबाज नाव आहे काय? आबाच माणूस तसा आहे. काय केली आपण काम? आबाची काम सांगायला काय विरोधकांनी पहिली कामच काय केली नव्हती चालू आहे ती सगळी आबाची चालू आहे. विरोधक तर म्हणते आम्ही कामं केली तिकडे. तुम्ही आता हे कुठल्या रस्त्याला आलाय कानापुरी चोरमळे आला ना या विरोधकामुळे तर ही रस्ता राहिलाय करायचा गेली 10 वर्ष झालं. मग आता काय विरोधकाला अजून काय सांगायचं. विरोध नसते तर रस्ता झाला असता. झाला असता त्यांना विचारा तुम्ही त्यांच्या माणसा एखादा विचारा त्या रस्त्याची काय भानगड आहे म्हणून. स्वतः रणजित भाईंनी सांगितलं होतं त्या रस्त्यासाठी काय रस्ता का होई नाही म्हणून काय सांगितलं पण विचारायचं त्यांनाच विचारा.
मग आता काय कोण करणार आहे रस्ते? आता आबाच करणार आहे ते हम्म. झाले उद्घाटन. हम्म. एवढा आता 15 झाला सीझन इलेक्शन झालं म्हणजे चालू होईल काम. अच्छा अच्छा, संपले. हम्म. काय एकंदरीत इकडल्या लोकांना भाजप कसं वाटतंय? भाजप पहिल्यांदा झालं इथं चालतच नाही भाजप मध्ये. हम्म. पहिलाच उमेदवार आहे इथं भाजप. भाजप चालतच नाही. नाही नाही चालत नाही. काय मग आदिनाथ देशमुखांचं कसं आहे? नाही नाही ती बी नाही चालत. भाजप चालतं म्हणजे आधी कुठं चालायचं. हम्म. नाही चालत होती. काय शहाजीमुळे उभं राहिले तिथे कसं आहे त्यांचं वातावरण? शहाजीमुळेच काही तर वनवे आहे सगळं. कशामुळे? कामच तसं आहे हो त्यांचं. शहाजीमुळेला तुम्ही जर फोन केला कधी रातचं 12-1 जर केला हम्म. तर त्यांना जर म्हणलं काम आहे माझं तुमच्याकडे ती एका मिनिटात इथे येते ते कामाचा माणूस. कामाला माणूस आहे. काय ही लोक बाळासाहेब देशमुखांचं कसं आहे? त्याचं चांगलं आहे आता 10 वर झालं त्यांनी काम केले. हम्म. कानापुरीत गावठाण रस्ता त्यांनीच केलाय. भविष्यात बाळासाहेब देशमुख काम करतील हो. होय करणार की त्यांना म्हणजे आता सातारा चांगले आबाजी. काय ही शहाजीमुळे असतील बाळासाहेब देशमुख? दोन्ही बी कामाची माणसं आहेत बघा. सागर कांबळे. काय लय निवांत दिसतंय. काय ना हाय चालू प्रचार आपला काय बर काय कसं आहे वातावरण इथलं एकंदरीत? वातावरण चांगलं आहे घड्याळाचं. काय प्रत्येकाच्या तोंडात घड्याळ इकडल्या भागात काय भानगड? नाही शाजू बापू जे आहेत उंबरेगानातून आहे पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदसाठी बाळासाहेब देशमुख आहेत. शाजू बापू बी तरुण तडफदार चांगला कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी जर कोणी जर काय फोन केला तर प्रत्येकाच्या नडीला उभा राहणारा व्यक्तिमत्व. काय बाळासाहेब देशमुखांचं कसं काम आहे? बाळासाहेबांचं बी आहे काम चांगलं. होय पहिले बी त्याच्या अगोदर ते जिल्हा परिषद सदस्य अनुभव आहे त्यांचा. अनुभव असल्यामुळे काम होतील. हो होते आहे चांगलं आहे. काय आबांचं काम कसं आहे इकडे? आबांनी 2 शिलेदार दिले. नाही आबा तर काय आबा तर वनवेज आहे काय विषय नाही. आबा तर कार्य सगळ्यांपेक्षा एक नंबर आहे. काय विरोधकांनी कामं केली तिकडे काय? नाही काय अजून तर काय काम आता 30 वर्ष खरं जर म्हणलं आता कसं आहे राजकारण हे काय गोष्ट अलग सोडा पण 30 वर्ष आमदार बबनदादा होतं. पण आता जर बघितलं तर ह्या 30 वर्षात कानापुरी जर म्हटलं तर इकडं पलीकडे गेलं ना त्याच्या पलीकडं तर माळशिरस तालुका तिकडे गेलं तर पंढरपूर तालुका आणि पलीकडे गेलं तर माढा तालुका 3 तालुक्याच्या शेवटच्या टोकावरचं गाव आहे कानापुरे. पण अजूनपर्यंत तुम्ही कुठून जरी आलं तर कानापुरीला यायला रस्ते सुद्धा नाहीत. आता मस्त म्हणते की बाबा आबाचा विकास काय पण आबा आता शिवून 1 वर्ष झाले होते आमदार होऊन लगे तर काय आहे का किंवा 7 वर त्यांचे नाही अजून पण आबांचं कार्य एक आहे. आणि सांगायचं तात्पर्यामध्ये जो विठ्ठल कारखाना जो होता तो बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला आहे आणि त्यांच्यामुळे आज उसाला दर चांगल्या पद्धतीने मिळाला. हे आबाचं कार्य आहे. एकंदरीत ह्या कामाची पोचपावती ह्या दोन्ही उमेदवाराच्या 100% ह्या रूपाने त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ही ती अभिजित आबा पाटील आणि भगीरथ बालके 100% ह्यांचा हात बळकट होते. आदिनाथ देशमुखांचं कसं आहे इकडे काम? कसं उमेदवार बघताय? नाही चांगलं आहे काम त्यांचं बी त्यांना अनुभव बी आहे. आता पहिलं ते जिल्हा परिषद आदिनाथ देशमुख आदिनाथ देशमुख का त्यांचा कवा काय संपर्कच नाही म्हणजे काय एवढा काय प्रचाराला वगैरे गावात आले नाहीत? हा येतात की प्रचाराला येते चालू आहे प्रचार त्याच्या मतानुसार जो तो प्रचार करतोय चालूच आहे प्रचार. हो काय होईल मग शेवटी गावाचा कौल कसा राहील? नाही, गावाचा कौल चांगला घड्याळच राहील. घड्याळ 100% घड्याळाची दोन्ही बी सीट प्रचंड बहुमताने निवडून येतील 100%. एकंदरीत का पण लोकांना कमळ का नको आहे? नाही म्हणजे काय झाले आता ह्यांचं कार्य बी सध्या ह्याचा काय विषय होता कमळाचा काय विषय नाही पण आता आबा जे आहे ते आबासने विरोधक असं म्हणतात की केंद्रात सत्ता आमची राज्यात सत्ता आहे विकास करायचा असेल तर भाजप म्हणजे कमळ निवडून येणं गरजेचं आहे. नाही तसं काय नाही आता आम्ही तर आबासने सहकार्य आणि लाडक्या बहिणीला पैसे येत आहेत नमोचे येत आहेत वेगवेगळ्या स्कीम मार्फत पैसे दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणीला जर 1,500 रुपये महिन्याला तर ह्याच्या पाठीमागचा विचार केला तर गॅस सिलेंडर झालं बाकीचं काय खत बियाणे असतील बाकीचं काय असेल सोन्याचा तुम्ही जर बघा किती लाखावर 1,71,000 सोनं गेले तोळा ह्याच्या पाठीमागचा 2 वर्षापूर्वीचा तुम्ही विचार करा बघा 60,000 रुपये तोळा होतं. जर समजा आता जी काय मोठे लोक आहेत ते उद्योगपती असलेले किंवा जे काय असेल मोठे पण जे काय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली जी लोक आहेत त्यांना जर एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं म्हणलं तर त्यांना 1 तोळा सोनं घ्यायचं म्हणलं तर आता चालू पंचायत आहे इतकं सोन्याचा दर गगनाला गेले ते. म्हणजे कुठेतरी लाडक्या बहिणीला जी तुटपुंशी मदत केली जाते हो ती महागाईच्या मानानं नाही महागाई त्याच्यामुळे वाढली 100%च काय अडचण नाही महागाईचं प्रमाण किती वाढले आता बघा की. एवढी मदत दिलेली पण पुरत नाही महागाईच्या हो 100%. एकंदरीत मग काय काय होईल इथे?
नाही इथं आता अभिजित आबाचं 100% दोन्हीची सीट आहे ती पंचायत समितीला शहाजी बापू मुळे उंबरे गणातून असतील आणि जिल्हा परिषदला बाळासाहेब देशमुख असतील. हे दोन्ही बी सीट प्रचंड बहुमताने निवडून येतील एवढीच ग्वाही देतो. दयानंद शिंदे. काय व्यवसाय व्यवसाय काय आपला शेती आहे. बर काय सरपंच एकंदरीत प्रतिनिधी म्हणून बर. गावची सेवा करतोय. बर बर म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक हे प्रथम नागरिक आहे गावचं. हो. बर काय एकंदरीत तुमच्या हातात सत्ता दिली लोकांनी कसा गावचा विकास चालू आहे? आता आमचा विकास जर पाहायचा म्हणलं तर जी गेली 20 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही ती तेवढी कामं आम्ही ह्या 5 वर्षामध्ये ताकदीने केलेली आहेत. काय एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण चालू आहे कसं आहे वातावरण गावात? जिल्हा परिषद वातावरण खूप छान चालू आहे. एकंदरीत आहे चांगलं वातावरण आहे. काय कसं आहे कुणाला कौल जास्त इथं अभिजित आबा आहे की बबनराव शिंदे? इथं परिचारक आणि बबनदादा शिंदे हम्म. यांचंच गावामध्ये सर्वात जास्त चालतंय इथं. बर काय गट दोघांची युती झाली? गट मजबूत आहेत. ह्या गटामधून दोन्ही उमेदवार 100% बहुमताने निवडून येतील. काय दोघांची ताकद एकत्र आली काय कसं असेल अंदाज? अंदाज ताकद एकत्र आली, दोघांची ताकद एकत्र आली मला तर विषयच नाही ना. इथंच विजय झालेला आहे. पण प्रतिस्पर्धी असणारे अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांची पण त्या संपलेली माणसं आहेत ती. काय वर्ष ह्या गावानं लीड देऊन सुद्धा एक फुटका कवडी सुद्धा अजूनपर्यंत गावाला निधी आलेला नाही. मोठ्या मोठ्या वल्गना करायच्या, मोठं बाता मारायच्या, ह्याच्यावरती जनता आता जनता शुद्ध नाही. काय म्हणजे जनतेला कळतंय कसं असेल मत गावात? कोणाला द्यायचं काय करा. एकंदरीत सगळं इथं भाजपच चाललेलं आहे ते. दादासाहेब शिंदे. काय एकंदरीत कसं आहे गावचं वातावरण इथं जिल्हा परिषद पंचायत समितीचं वाद व्हायला लागले? वार आहे गाठ्याळ. बर होय. काय घड्याळच काय कमळ नको? काय कमळ काय करते कमळ काहीच करत नाही. नुसतं बोलते. आपण लाडक्या बहिणीला पैसे येतात म्हणते नमोच येतात हप्ता. नमोस हप्ते येते ते लाडक्या बहिणीचे पैसे येते हे कराय कशातले येते ते आमचंच आम्हाला येतं. 18% GST कशाची आहे? या गावाचा निधी जर बघितला महसूल निधी किती जातोय कानापुरीचा एकटा शासनाला त्यातले पैसे किती रिटर्न येते आम्हाला निमूज येते ते लाडक्या बहिणीचं म्हणा ह्याचं म्हणा. म्हणजे आपलंच आपल्याला देते सरकार. हो आपलंच आपल्याला देते. काय मग एकंदरीत कसा कौल असेल? घड्याळाला काय आबांचं काम कसं आहे इकडे? 1 नंबर आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना माहित आहे आबा जी बोलते ते करते. त्यामुळं आबाने जे पॅनल उभा केलंय तालुक्यात पंढरपूर तालुक्यात 42 गावात पलीकडे माढा तालुक्यात ही सगळी सीट लागणार. काय एकंदरीत बाळासाहेब देशमुखाचं काम कसं आहे इकडे? बाळासाहेब देशमुखाचं काम चांगलं आहे. आता कसं झालं त्यांना 5 वर्ष मिळाली. 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात होते. त्यामुळे आता त्यांनी 5 वर्ष होते तोपर्यंत त्यांनी केलं. तर 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात होती किंवा प्रशासनाला जे वाटतं त्यांनी ते केलं. पण बाळासाहेबांचं काम एकंदरीत चांगलं आहे. या भागात रस्ता असलेलं काय असेल ते बाळासाहेबांनीच केलेलं आहे. आणि शहाजी मुळेंचं काम कसं? हो चांगलं आहे. सामाजिक काम काय शहाजी मुळे कसं आहे म्हणजे कामाचा माणूस आहेत का? कामाचा माणूस आहे. आबाने तसं उमेदवार दिले आम्हाला. काय म्हणजे श्रीधरापैकी एक मुळेंचं नाव निघतं. हो काय काय शहाजीमुळे प्रत्येकाच्या सुखादुःखात उभा राहणार माणूस. आणि ह्या 4-5 गावाचा संपर्क त्यांचा ज्यादा आहे पहिल्यापासून. आता इलेक्शन पुरता असा विषय नाही पण पहिल्यापासून. नाही काय आबांचं काम कसं आहे इकडे? आबांचं काम चांगलं आहे. वर्षात आबांनी भरपूर म्हणजे माढा तालुक्यात असा आमच्या गावातले पंढरपूर तालुक्यातील 42 गावं असतील. माढा तालुक्यातली भरपूर गावं आहेत ती ज्या गावात काय पाणी नाही काय नाही ती भरपूर लाईटीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सोडवला आहे. आमच्या गावात पण एका वर्षात भरपूर निधी आणलेला आहे आबांनी. त्यामुळं लोक आबाशी पाठीशी आहेत ती. काय पहिल्या नेत्यांनी तो विकास केला नाही? विकास केलाय पण एका वर्षात जी आबांनी केलाय ती कोणीच नाही केला आतापर्यंत. अजून 5 वर्ष आहे ती त्यामुळं 5 वर्षात भरपूर बदल होणार आहे. त्यामुळे विशेष नाही आबाला इथं चान्स नाही आता दुसऱ्या कोणालाच. काय आबाकडूनच बाळासाहेब देशमुख उभे आहेत कसं आहे त्यांचं काम? बाळासाहेब देशमुख पहिलं 2 टर्म होते त्यामुळे काम पण त्यांचं चांगलं आहे. त्यामुळं नाव आहे आणि
आपण उमेदवार उभा केलेला आहेत. नेतृत्व चांगलं आहे आबाचं. तिन्ही उमेदवार आबाच्या नेतृत्वाखाली आहेत, त्यामुळं काय विषयच नाही. ह्या तिघांना मत म्हणजे आबाला मत आहे. त्यामुळं आबाळाकडे बघून मत द्यायचं आपल्याला. विषयच नाही काय. काय शहाजी मुळ्यांचं कसं काम आहे? काम चांगलं आहे त्यांचं. गावाशेजारचं आमचं गाव आहे, त्यामुळं काम पण चांगलं आहे. गोरगरीब मिसळणारा माणूस आहे. प्रत्येक लग्नाचा असो, कार्यक्रम असो, घरोघरी जाऊन आता आता आमच्या म्हणजे गावात प्रत्येक घरी चालू आहे. असं कुठलाच उमेदवार अजून फिरत नाही प्रत्येक घरी जाऊन. त्यामुळं बदल पाहिजे आम्हाला. त्यामुळे शहाजीमुळे काय कमळ इथं फुलं? आता जनता, मला तर नाही वाटत कमळ फुलत. हम्म. पण जनता आज जाऊन काय करेल ते आम्हाला माहिती शेवटी आहे. निर्णय तर जनतेचा आहे, पण जनता आहे, पण आज जाऊन जनता काय करणार आहे? हम्म. काय दडपशाही वापरली, हुकुमशाही वापरली, काय बी झाले तरी जनता आज जाऊन 100% करणार आहे. फक्त तर विरोधक म्हणतात की केंद्रात राज्यात आमची सत्ता आहे, आम्हाला विकास कामं करायची असेल तर तुम्हाला इथं भाजपच हा पर्याय आहे. हो, बरोबर आहे. केंद्रात आहे, राज्यात आहे, समधीकडे आहे. मग आपण निधी कुठून आणलाय? काय कुठून बाहेर आणलाय? कुठून? अमेरिकेतनं, तिथनंच आणलाय ना. त्यामुळे विरोधकाच्या बोलतापायला एवढं बळी पडायचं नाही लोकांना, एवढं मला सांगायचंय. आबा वर्षात एवढं निधी आणला, एवढं काम केले, त्यामुळे 5 वर्षात भरपूर आपलं 4 वर्षात भरपूर बदल होणार आहे आणि भरपूर काम होणार आहे. न होणारी काम होणार आहे. त्यामुळे लोकांनी बिंदास राहायचं आणि आबाकडे बघून समजायला मतदान करायचं आहे. आणि तिन्ही बी आबाच्या नेतृत्वाखाली चांगले उमेदवार आहेत, त्यामुळे विषयच नाही. एकंदरीत राष्ट्रवादीला कसं असेल कौल? राष्ट्रीय तुम्ही बघचाल की आता येत्या 9 तारखेला निकाल येणार आहे, त्यामुळं रिझल्ट 1 नंबर राहणार आहे, त्यामुळे काय विषयच नाही. केली ती काय ऊसांचं कसं आहे आबाच नाही? बरं आहे. काय म्हणते 3,500 रुपये दिले नाही म्हणते त्या आबाने. देते ना अजून काय, तर पाठीमागं कोणी दिलंच नाही त्याला काय केलं. आता थोडं दम खायला काय अडचण आहे. पाठीमागं दिलंच नाही, आता ती देतो तर किमान म्हणते ती धरून जायचं पुढं. नाही म्हणतात नाही का? ना कधी नाही म्हणतात, तयार आहे म्हणते ती. काय अडचणी असतील देतील पुढं मागं, काय अडचण नाही. नमस्ते, नमस्कार. काय नाव? अविराज कचरे. काय एकंदरीत गावात कसं आहे वातावरण? वातावरण काय आपलं भाजप विरोधात. बर, काय लोक भाजपला का तयार होत नाहीत? म्हणजे काय कमळ झालंच काय एवढे दिवस आले? थोडं म्हणजे दबाव तंत्र वापरतात हम्म. भाजपचे लोक. बर. आमच्या म्हणजे आता तालुक्यात बघितलं तर आज ह्याच्या अगोदर कधी पालकमंत्री लोकांना बघायला मिळत नव्हतं. पालकमंत्री आज गल्ली बोळातनं सभा घ्यायला लागल्यात, दबाव प्रत्येक नेत्यावर दबाव यायला लागला. मग त्याच्या विरोधात लोक काम करायला लागले दबावाच्या. काय एकंदरीत मग असं जर प्रत्येक छोट्या छोट्या जर ह्याला जर पालकमंत्री येत असतील तर काय लोकांनी काय मेसेज घ्यायचा त्यातून? काय लोक विरोधात काम करते आणि थोडं हे होतंय भाजप जसं ह्यांच्याबद्दल हे आहे, राष्ट्रवादी बद्दल हे आहे, तसं भाजपबद्दल लोकांचं चांगलं मत नाही. पण विरोधक तर असं म्हणतात की आमची दिल्लीत सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आम्हाला इथं सत्ता आली तर आम्हाला काम करायला सोपं आहे, निधी आणायला सोपं आहे, विकास कामं करायला सोपं आहे. बरोबर आहे, पण सत्तेपाशी काय असं नाही ना. असं जे काम करणारा माणूस आहे, आता जे आमचे हे शहाजीबापू मुळे आहे, ते काम करणारा माणूस आहे. 24 तास हजर असतो, कधी पण फोन करा. शहाजी बापू ह्या 5 वर्षात शहाजी बापून असं निम्या रात्री 2 वाजता जरी फोन केला तर शहाजी बापू आमच्या गावातल्या लोकांच्या अगोदर शहाजी बापू हजर आहे. त्यामुळे शहाजी बापूचं काम चांगलं आहे. कोणाचा दवाखाना असो, कोणाची काय अडचण असो, शहाजी बापू हजर असतो. चांगला उमेदवार आहे. काय आबांचं काम कसं आहे इकडे? आबांचं चांगलं काम आहे, धडाकेबाज कामाला धडाका आहे आबाचा. बबनराव शिंदे यांचं काय काम आहे? होतं 25 वर्षात, पण काम अशी काय झालीच नाहीत. आम्हाला 25 वर्ष म्हणजे मला जसं कळतंय तोपर्यंत रस्ता नव्हता, आता रस्ते झाले. शेवटचं गाव असल्यामुळं कोण लक्ष देत नव्हतं आम्हाला, आता रस्ते झालेत. काय एकंदरीत बबनराव शिंदे असतील, परिचारक एकत्र आले तर काय होणार नाही. नमस्कार, काय नाव? माझं नाव मोतीराम भगवान गोसावी. काय एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं वाहत आहे, एकंदरीत आपल्या शेजारचे उमेदवार आहेत, आसपासचे उमेदवार आहेत, हो, कसं वातावरण आहे एकंदरीत गावचं? वातावरण राष्ट्रवादीचं चांगलं आहे या भागात. म्हणजे मी जुना पुराणा
जवळजवळ 50 वर्ष काँग्रेसचं काम करतोय. अद्यापपर्यंत काँग्रेस मध्ये आहे. आता काँग्रेसचं थोडं कमकुवत झाले असले तर राष्ट्रवादी काँग्रेसचं सहकार्य करून काम करतोय. आमच्या परिसरातलं राष्ट्रवादीचं उमेदवार मुळे आणि बाळासाहेब देशमुख हे उमेदवार आहेत. त्यांना आमच्या मतदारसंघाचे आमदार आबासाहेब पाटील यांच्यातर्फे ते उभा राहिलेले आहेत. तर त्यांना बहुमत मिळेल अशी खात्री आहे माझी तुम्हाला सांगतो. या काय आहे गावात इकडे आबांचं काम कसं आहे? आबाचं काम एक नंबरच आहे. हम्म. आबाचं काम म्हणजे आबा सर्वसामान्य जुना शेतकरी आहे. जुना शेतकरी असून भंगारमध्ये गेलेलं कारखाना घेऊन उभा करून शेतकऱ्याची सेवा केली आणि त्यातून त्यांनी विठ्ठल सारखा कारखाना लोकमतावर सहकारी कारखाना लोकांनी मतं देऊन त्यांच्या ताब्यात दिला आणि पूर्ण बंद पडलेला कारखाना कसा चालू होतोय अशी म्हणलेली कारखाना चालू केला. चांगल्या स्थितीत चालू केला आणि जिल्ह्यात जवळजवळ 1 नंबर 2 नंबरनं लोकांना शेतकऱ्याला उसाला दर पण आबा देतात. आणि पंढरपूर नगर पालिकेचं मुख्य अधिकारी अध्यक्ष निवडून त्यांनी काल परवाचा आणलाय. नगराध्यक्ष नगराध्यक्ष निवडून आणलाय आणि या भागातून त्यांचं रेकॉर्ड मतदारसंघात चांगलं आहे. मतदारसंघात आमच्या गावानं जवळजवळ मतदारसंघात लीड जास्त दिलेलं आहे. काय भगीरथ बालके अभिजित पाटील एकत्र आले, काय त्यांची ताकद वाढेल? आबाची ताकद वाढलीच की, एकत्र आल्यानंतर ताकद वाढतच असते. आणि एकत्रित आले म्हणजे विरोध वागताना देखील आबा निवडून आले, साखर कारखान्यावर निवडून आले, आमदार म्हणून निवडून आले आणि मग एकत्र आल्यानंतर तर अधिक ताकद वाढणार आहे आबाची. बर. हम्म. काय बाळासाहेब देशमुख करकम गटात उभा राहिले, त्यांना हा. पहिला अनुभव आहे. काय कसं आहे त्यांचं व्यक्तिमत्व, कसं आहे चांगलं आहे, कामाचा माणूस आहे? चांगलं कामाचा माणूस आहे. चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. काय केले बाळासाहेबांनी कामं केली होय? नाही जरा बाहेरगावी राहायला असतोय पण परिसरातली ठेकेदारी त्यांची चालत असल्यामुळे रस्त्याची वगैरे कामं चांगली केली त्यांनी. बाळासाहेबांनी चांगली काय केली. त्यांच्याच आबांचाच शिलेदार एक असणारे मुळे हा. शहाजी मुळे शहाजीमुळे हे पण ते पण बिगर भ्रष्टाचारी माणूस आहे. जवान आहे, तरुण आहे, तडफदार आहे, चांगला मुलगा आहे तो पण. आणि त्यांची आणि तुम्हाला सांगतो देशमुखाची सांगड आबाने घातलेली आहे ना, तर ह्या भागाचा ते विकास केल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या तऱ्हेने विकास करते. काय एकंदरीत परिचारक असतील, बबनदादा असतील, कसं राहील यांचं वातावरण हे गटात? सध्या इथं आबाचं वातावरण चांगलं आहे. आजूबाजूला उंबरा असू द्या, कानापुरी करोळ, आबाचं वातावरण चांगलं आहे. लोकमत चांगलं आहे आबाचं, बिगर भ्रष्टाचारी आणि जुना खानदानी शेतकरी आहे तो. विठ्ठलाची मूर्ती ज्या वेळेला औरंगजेब बेगमपूरला राहायला होता त्यावेळेला अफजल खान प्रतापगडावर शिवाजी महाराजाला पकडून आणण्याकरता जाताना विठ्ठलाची मूर्ती फोडणार होतं, तर त्यावेळेला त्यांचं वाडा आहेत पंढरपुरात मुक्ताबाईच्या मठाच्या मागे, त्या वाड्यातल्या अंबारात त्यांनी ती मूर्ती ठेवली खाली तळघरात. आणि त्यावेळेला औरंगजेबच्या विरुद्ध वागायचं म्हणजे संपला असंच होतं माणसाचं. जवळजवळ दहशतच तेवढी होती. दहशतच अति कडूजार माणूस होता ना. तशा टायमाला त्यांनी विठ्ठलाची मूर्ती वाचवलेली आहे आणि त्यांच्याकडे जवळजवळ 70-75 आवताच्या फासा म्हणजे 150 बैल त्यांच्याकडे त्या काळात होती, इंग्रजा काळात. तर ते तेवढ्या फासा इंग्रजांनी जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेवढ्या फासा आणून आवत चालू केली आणि त्यांची जवळजवळ त्यावेळेला लुटारू चोऱ्या भयंकर होत होत्या आणि हे औरंगजेबचं सैन्य येऊन घरदार लुटत होती, बायावरने अत्याचार करत होती, अन्याय करत होती. अशा काळात त्यांनी ज्वारी पेवात ठेवली जायची आणि त्यांची नवीन ज्वारी हुरडा झाल्यानंतर ती जुनी पेव काढायची. पंढरपुरात ज्वारीचं दर कमी येत होतं, अशी त्यांची परिस्थिती पूर्वीच्या काळापासून होती. पूर्वीच्या काळापासून सदन शेतकरी गोरगरीब सांभाळलेले. त्यांचे वडील ॲडव्होकेट होते, वकील, चांगली वकिली, कुठलेही खोटे केसेस वगैरे घेऊन काम करत नव्हते. माझ्या परिचयाचे होते त्यावेळेला ते.
काय एकंदरीत आबांचं काम चांगलं आहे आबाचं आणि काम घड्याळाला एकदम- चांगले दिवस आहे ना. हा घड्याळाला चांगले दिवस येतील आबामुळे ह्या भागात सोलापूर जिल्ह्यात तरी एक नंबर आबाचा येईल अशी माझी खात्री आहे तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? ईश्वर काळेल. काय एकंदरीत गावचं वातावरण कसं आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण व्हायला लागलंय. चांगला आहे, प्रचार चालू आहे. बर प्रचार सभा दररोज चालू आहे. हो, प्रचार सभा दररोज बरं. चालू आहे. काय कुणाचा इकडे जोर आहे जास्त? आता काय दोन्ही पार्ट्या दोन्ही पक्ष म्हणजे प्रचार करते. आता ज्येष्ठ दादा जनता कोणाला कौल देईल, जनतेचा कौल असेल. हा जनतेचा कौल असेल. काय इकडे अभिजित पाटलांचं काम आहे का आमदार झाल्यापासून? आता अभिजित आबाचं काम आहे, चांगलं आहे काम काय त्यांचं. काम केली का? आता तर ते आमदार झाले ते एक वर्ष झालं, बरं. पण कार्य चालू आहे त्यांचं काम बरं, करायला. बरं. काय एकंदरीत बबनदादांचं इकडे कसं आहे? बोले. बबन दादाचं बी आहे चांगलं आहे. त्यांनी काम केलंय, त्यांचाही कारखाना आहे तिकडे ह्या भागात. दोन्ही पार्ट्या एकामेकाच्या ह्याने प्रयत्न करते. आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न चालू आहे त्यांचं. काय देशमुख बंधूंचे आदिनाथ देशमुख असतील, बाळासाहेब देशमुख असतील, हम्म. ते पण या ठिकाणी एक भाजपकडून एक घड्याळकडून लढतायत. काय त्यातलं एक जण कोणतरी येईल. आपण कुणाच पारडं जड वाटतंय? काय तर दोघही प्रयत्न करते ती. मग आता प्रयत्न जनता आहे, शेवटी पण एका कसं गावचा शेवटी किंवा कसं एका थोडंसं माणसाचा गावात नाही. कसा गावातला कल कसा राहील? दोन्हीकडे पार्टी आहे त्या. काय मोठे पाटील गट आहे, पुन्हा पांडुरंग गट आहे, समजा बबनदादा गट आहे, असं जे जे गट आहेत इथं भागात. पुन्हा अभिजित आबाचा गट आहे, कल्याणराव काळे काय गट आहे. अभिजित इथून थोडं वरचं ठरतं ना. वा आबाचं पारड जड आहे इथून. इथून आपलं सोमनाथ केरबा ढोबळे. काय लय निवांत बसलाय. होय बसलोय आता वैरणचं जरा इकडे तिकडे बघितलं. आणलं आता थोडी वैरण टाकायची अजून. काय एकंदरीत वातावरण तापायला लागले, राजकीय इलेक्शन चालू आहे. होय आता काय कसं आहे, दोन्ही बाजूची माणसं ही आहे ती ना चांगली आहे ती सगळी. चांगले. आबाचं बी काम चांगलं आहे आणि यांचं बी आहे. त्याच्यामुळे आमचा काही मित्रच आहे. हा. काय आपण दोन उमेदवार कसे उभे केले? बाळासाहेब देशमुख आणि मुळे. नाही चांगले आहे, दोन्ही चांगले आहे ते टप उमेदवार आहेत आणि काम करणारे नेतृत्व आहे त्यांच्यापेक्षा मस्त. नाहीतर अगोदर 30 वर्ष खड्यांनीच कमरा आदळून गेले आमच्या. जसं आबा विरुद्ध थांबलं तशी तालुक्याची सुधारणा व्हायला लागली. बरं, काय कामं झाली त्या आल्यापासून? नाही ना बरीच झाली ती. आबामुळेच ही रोड व्हायला लागलं. हा विरोध आबा आला ती कामं चालू व्हायला लागली. सगळ्याच बाबतीत कारखान्याला रेट मिळलं. त्यांनी रेट वाढवलं नसतं तर अजूनपर्यंत इथपर्यंत रेटच आला नसता ऊसाचा कारखान्याचा. घड्याळाला मत करावं ही इच्छा आहे सगळ्यांनी. निदान आबाकडे बघून नाही, अजितदादाकडे बघून तरी केली पाहिजे. अजितदादा ही गोरगरिबाचा नेता एक नंबर महाराष्ट्राचा होता. नमस्कार. काय नाव? महादेव शिंदे. काय कसं आहे गावचं वातावरण? गावचं वातावरण घड्याळ बाजून आहे जरा. बर काय प्रत्येकाच्या तोंडात घड्याळ आहे, काय वाटतं? नाही जरा भाजप विरोध गाव आहे आमचं. बर हा भाजप चालतच नाही. भाजप नाही चालत. बर भाजपचा उमेदवार चांगला आहे पण पक्ष बरोबर नाही. बर त्याच्यामुळे घड्याळाचं वातावरण चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रामचंद्र हनुमंत चव्हाण. काय एकंदरीत गावात कसं आहे वातावरण? चांगलं आहे वातावरण. बर होय. काय एकंदरीत कुणाचं जास्त कौल आहे गावात? गाड्या बर होय. काय घड्याळ काय विशेष आहे असं घड्याळ? कार्य चांगलं आहे ना. हा कमळ. कमाल नाही काय. काय घड्याळाचं काय कुणी विकास केला इकडे? आबान केलं ना. बर हा काय आपण प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे, काय विषय? कार्य चांगलं आहे, माणूस चांगला आहे. हा उमेदवार बी चांगला आहे ते. बर काय कोण आहे तुम्ही? शहाजी मोळे आणि बाळासाहेब देशमुख. काय बाळासाहेब देशमुखांचं काम आहे? हो बर काम आहे. विरोधक तर म्हणतात की काम नाही केलं. विरोधक मध्ये असत ना पण काम आहे दिसते ना. काय आदिनाथ देशमुखांचं नाही काय कामच नाही. काय कधी भेटलाय? आली कधी गावात? नाही कधी झालं नाही गावात. काय शहाजी मुळेंचं कसं काम आहे? शहाजी मोळे एक नंबर काम आहे. काय शहाजी मुळे प्रत्येकाच्या हाकेला ओढ देते. अर्ध्या रातचं कुणी लहान पोरा बसून ती मात्र माणसाला खरंय फोन काय? करायचा ते जर नाही आलं तर बोलायचं. इतकं कार्य मोठं आहे. काय मग काम करतील ते बाकी 100% काम आहे. वातावरण आमचं उंबऱ्यातनं शहाजी मुळे उंबरेगण एक नंबर माणूस आहे. काय आहे सगळ्याच्या तोंडात शहाजी बापू नाव आहे, काय आहे? अहो ते गोरगरिबाचा वाली आहे. गोरगरिबाचा वाली आहे ती. फोन करूच येणार. फोन करूच येणार आणि तसं ती पोटात एक होटात एक त्याच्या कवाज नाही.
नुसतं जे पोटात आहे ते त्याच्या पोटात असतं. एक ते असं असतं. एकंदरीत कसं वातावरण आहे मग त्यांना? एक नंबर म्हणतो ना बघा, 90% मतदान. मी उंबरच म्हणत नाही, 5 गावात नाही लेट जाणार, 3,000 लेट जाणार. जळवली, सांगवी, कानापुरी, करोळ, उंबऱ्यातनं 1100-1200 लेट जाणार. काय विरोधकाकडून दहशतवादाचा किंवा दहशतवाद म्हणजे कसं, आता ही शपथ बाणी कसं काय राहिली ती शपथा घ्याय. अरे ह्यानी जी मेन आहे ती गावातली, त्यांनी आजपर्यंत शपथच घ्यायची होती. ह्यांनी काय खरं वागली ती, वागतच नाही ती. मग आम्ही मतदाराला शब्द देऊन काय उपयोग आहे ह्यांचा. ही मेन माणूस जे असतो, ग्रामपंचायत शपथ घेतल्या, तुला 2.5 वर्षाने 1.5 वर्षाने सरपंच करीन, केलं नाही. आणि त्यांच्या शब्द खऱ्या खोट्या होती त्या. मग मतदाराला का शब्द देता, काय देता. अजिबात शपथ कोण खात नाही ना, घेत नाही आणि भेद बी नाही. ही आता यांची शपथविधी चालू आहे. लिबेत लावायचा कोणाचा, महादेवाचा. अरे तुम्ही महादेवाचा लिबेत कुठे लावता, गांडीला लावता, कुठे लावता, तुम्ही खरं वागला का. वागतच नाही ती. ह्यांनी लबाडी ती करते ती. काय ही चोराची पार्टी आहे मरली म्हणजे. निकी चोराई. ह्यांच्याकडे जी माणसं आहे ते का, ही चोऱ्या करून आलेली माणसं आहे ती. जरशाला पैसे घ्यायची ती, म्हणजे दुडेरीवाल्या म्हणून याचं डोका येतं त्याच्याकडून पैसे घ्यायची ती. 5-10 लाख ह्यांना पुन्हा पैसे माघारी देत नाही, त्यांच्या पुन्हा किशी करते ती. पैसे मागे गेलो की कशा पाय असं. ही असली टोळे, चोरांची टोळे, चोरांची टोळे. ही जी बोलते ना, ही असं ते. अरे म्हणावं तुम्ही पैसे दिले तर म्हणावं, जरशाला पैसे घेतलेलं उचलले तर डेअरीवाल्याचं. आता नाव काय कोणाची डेअरीवाल्याची घेत नाही मी, पण आम्हाला माहित आहे ही जेवढी माणसं पळती ती निश्चित चोरांची टोळे. हा, ह्यांना कोण मत द्यायचंय, कोणी सुद्धा मत देणार नाही. शिवाजीबाब माणसा असा माणूस आहे, दिवाळीला खायला समजा 1-1 किलो गरीबाला मागतंय. कवा फोन केला की येतंय तिथं. ही चोर देते ती का, उलट ती चोर केस कर निम पैसे खाते ती. तरी सत्ता आम्ही घालवली. आम्ही कसं केलंय, एकनाथ शिंदे कसं केलं, एकनाथ शिंदेनं तसं आम्ही उंबऱ्यात केलंय. तेव्हा युजमधून आम्ही सरपंच केला. ही ह्यांचाच माणूस, पण शपथा वाहिलेला माणूस. काय केलं नाही त्याला, काय केलं नाही. 2.5 वर्ष म्हणली ते आम्ही केलं ना आमच्या नेना कोरक्यानं, आमच्या नेना पण. कुठे तर मग ही जनतेत किंवा मतदारात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. अहो ती चोराच्या उलट्या माहिती, कोणाच्या, ह्या चोरांच्या उलट्या माहित्या. ह्यांच्याकडे समजी चोर मिळतील तुम्हाला. कुठं जर गेलं समजी चोर मिळणार, हे चोरच मिळणार. आदिनाथ आदिनाथ देशमुख त्याची तर आम्ही ओळख बी नाही. हे बाळासाहेब देशमुखाचं आम्ही स्वतः, ही काँक्रीट रस्तं, ही दवाखाना, ही तुम्हाला टाकी दिसते का, ही टाकी समजा बाळदातच आहे. आणि ह्यांना थोडं कमिशन कमी मिळलं म्हणून ही विरोध करते ती. थोडं दिलं नाही त्यांना कोणाला, ही बोलते ती नाही. काल बाईट दिलेली ती जर पैसे बुडवणारा माणूस, ह्यांना पैसे थोडं ती हाय काय परात शिंटवाला. ही चोराच्या उलट्या माहित्या, चोरांच्या उलट्या माहित्या. बाळासाहेब दादा एवढं काम आहे, काँक्रीट रस्ते, ही टाकी दावा टाकी आहे, दवाखाना आहे, इतकं दिलं. हे काय म्हणतो आज ह्या नरसेच्या पोराला आम्ही बघितलं झालाय कसला आदिनाथ मालक माहिती ती. अरे मालक कुणाला म्हणायचं, आपल्या बायकोला उलट मालकीन म्हणा. अरे तुम्ही लोकाला मालक म्हणता, चोराच्या उलट बाबा. कुणाचाही आजीनाथून कोण, आजीनाथ मालक माहिती ती. आजीनाथ का काय बाळदादा इतकी काम आहे त्यावेळी टाकी दवाखाना काँक्रीट रस्तं बाळदानी इतकं गेलं 10 वर्षात. आणि गेले बरं आम्ही ह्या गडीवर मत दिले. बाळदाची माणसं आहे आम्ही, बाळदादा आमच्याकडे आलाय तरी या टाइम पाजाला आणलं ना आमचा शाहीपत्र येणारच आहे. हा दोन्ही आणणार आहे मी, राष्ट्रवादी पुन्हा आहे ना. बाळदादा 10 वर्षाला बाळदाला मध्ये तुला आता या आमचा पहिल्यांदा शाहीमुळे ह्या चोराच्या उलट्या बाबा आहेत त्या. ही समधी चोर आहे त्यांच्याकडे. हा चोराच्या उलट्या बाबा आहेत. काय मग एकंदरीत काय कमळाचं कसं दिवस असतील? कमळाचे दिवस आहेत. आता कमळाला कसं लागतं, सारखा चिकोल लागतो. आम्ही त्याला पाणी सोडायला देणार, पाक असं सुकलं पाहिजे. जिल्ह्यातनं हातपास होईल. अहो जिल्ह्यातनं पण आम्ही जिल्ह्याचं बोलत नाही,
आमच्या गटात तर बोलणार पंचायत समिती आहे जिल्हा परिषदेनेच पंचायत समिती आम्ही ती करणार मी करणारच आहे हं, करणारच आहे ही बोलते ना ही चोराच्या पार्ट्या समजा चोरांच्या पार्ट्याने काय चोरच त्यांच्याकडे समजा येते आम्हाला तिथं राग आहे चोर नको आहे ती चोराला बाहेर घालवा आबांचं काम कसं आहे इकडे? आबा तर आमच्या आबामुळे तर एवढं ना तर आमचा गटच नाही जात मला आबा आल्यामुळं लय आम्हाला बोलत आलाय आबामुळे आबानं आज 100चं बिल काढलं तुम्ही काढा म्हणावं अजून 200-300 रुपये बिल काढा म्हणा या रणजित भाईला मोठं बोलतो मिशा वाढवून निघा पत्रा जाऊन 100चं बिल काढलंय आबाने. काल आज जमा झाले जाऊ का गेल्या वर्षी 500तलं हे काढते ती माझा गेल्या वर्षी 90 टनच गेला मला 9,000 आला आता मला कमी पडत आता मी महिन्याभर माझं बिनकुरी झाली हे काय निघ मोठं बोलते ती अहो कशाला तुमचा मालक आला मालक कोणाला म्हणायचं अहो सोडता उलटा आपल्या बायकोला मालकीन म्हणा पण ह्याला मालक म्हणायचं काय हे कशाला तुम्ही मालक परिचारक मालक आणि कुठला आता का आधी नरशाचं पर ह्याला मालक म्हणायला लागली ती नरशाचा कुणी म्हणायचं हे आपजी दाबा आमचा आबा हा आणि आमचा छोटा आबा अहमदास कदम धन्यवाद.